महाड दापोली राज्य मार्गावर एप्रिल महिन्यात केवळ डांबर मारून त्यावर ग्रीडचा मुलामा केल्याने अवकाळी पावसातच अपघाताची मालिका सुरू झाली। आता या ठिकाणी या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने अपघात प्रवण क्षेत्रात खडी टाकून रोलरने खडी दाबण्याचा अजब प्रकार सध्या सुरू केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे नवीन तंत्रज्ञान पुन्हा अपघाताला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे। महाड दापोली राज्य मार्गावर मागील 8 दिवसात करंजाडी येथे मिनी डोअर व आयशर टेम्पो यांच्या अपघातात 2 प्रवासी मृत्युमुखी पडले तर 8 जण गंभीररित्या जखमी झाले। यानंतर याच ठिकाणी स्वारगेट विन्हेरे या एसटी बसला अपघात होऊन एसटीतून प्रवास करणाऱ्या 15 प्रवाशांपैकी वाहन चालकासह 7 जण गंभीर जखमी झाले। या अपघाताची मालिका संपण्यापूर्वी पुन्हा सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास इर्टिगा कार व सिमेंट वाहतूक करणारा ट्रक यांचा त्याच ठिकाणी वाहने घसरून अपघात झाला। महाड दापोली राज्य मार्गावर शिरगाव फाटा ते लाटून हद्दीत रेवतळे अंग्रे कोंड येथे एक मालवाहू वाहतूक टेम्पोला अशाच पद्धतीने अपघात झाला। या मार्गावर एप्रिल महिन्यात केलेल्या डांबरीकरणाच्या अजब पद्धतीमुळे या मार्गावर पावसाळ्यापूर्वीच अपघातांची मालिका चालू झाली आहे। महाड दापोली मार्गावर पावसाळ्यापूर्वी झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाडचे अभियंता सनाळकर यांच्या डोळ्यावरील पट्टी बाजूला होऊन त्यांना जाग आल्याने या मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रातील गुळगुळीत रस्त्यावर खडी टाकून ती रोलर खाली प्रेस करून रस्ता खडबडीत करण्याचा अजब प्रकार आज सकाळपासून सुरू केला आहे। यामुळे पुन्हा या मार्गावर अपघात घडणार असून याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। मात्र या रस्त्यावर खडी टाकून ती रोलरने दाबून रस्ता खडबडीत करण्याचा अजब प्रकार ही नवीन टेक्नॉलॉजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने निर्माण केली आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।